कालचा दिवस हा जल्लोषाचा दिवस होता. बिहारची निवडणूक आणि 243 पैकी 200 जागांवर मिळालेला अभूतपूर्व विजय आणि त्यामुळे कार्यकर्ता हा उत्साहित होणं अत्यंत स्वाभाविक आहे. संपूर्ण देशामध्ये हा विजय अतिशय उत्साहामध्ये साजरा केला गेला. त्याचे पडसाद अजूनही काही काळ सतत चालू राहतील. आज वर्तमानपत्र चालल्यानंतर वर्तमानपत्राच्या प्रत्येक विषयाचा मूलभूत विचार करणं ही काळाची गरज आहे. भारतीय लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष आणि त्याचा विजय या गोष्टी आता आपल्याला सगळ्यांना सरावाच्या झालेल्या आहेत. परंतु एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो, जो सातत्यपूर्ण गेले काही दिवस आपण त्या विषयावरती व्हिडिओ करतो आहोत, तो म्हणजे कार्यकर्ता. मला सगळ्यात अतिशय समाधानाची बाब अशी आहे की काल विविध चॅनल्सवर भारतीय जनता पार्टीच्या यशाचं रहस्य आणि विरोधकांच्या पराभवाचं मर्म हे शोधत असताना काही विशिष्ट प्रतिक्रिया ज्या मला जाणवल्या त्याचा या ठिकाणी उल्लेख करणं हे क्रमप्राप्त आहे. बिहार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांना निवडणुकीचा ट्रेंड लक्षात आल्यानंतर एका चॅनलवरती विचारलं गेलं की या विजयाचं श्रेय कुणाला, त्यांनी आणि याचं रहस्य काय. तेव्हा त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ही खूप बोलकी आहे. त्यांनी सांगितलं की गेले वर्षभर आम्ही प्रत्येक बूथवरचा कार्यकर्ता हा सक्षम करतो आहोत, आमची संघटना बांधतो आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचं हे चीज आहे आणि त्यामुळे हा भविष्य काळातला विजय जो अंतिम अधोरेखित होईल तो आम्हाला मिळणार आहे. आणि दिलीप जयस्वाल एका प्रदेशाचा अध्यक्ष हे ज्या वेळेला बोलतो, वर्षभराची ज्या वेळेला त्या विषयातली मेहनत सांगतो, त्यावेळेला कार्यकर्त्याचं महत्व हे नक्कीच अधोरेखित होतं असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आणि देशाचं आदरणीय नेतृत्व आदरणीय मोदीजी यांनी कार्यकर्त्यांना केलेलं संबोधन, दिल्ली कार्यालयातलं संबोधन हे खूप बोलकं आहे. विविध विषयांवरती त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकाश झोत टाकलाय. ते नेहमीच मूलभूत विचार करून बोलत असतात. मी आपल्याला त्यातले काही मुद्दे आजच्या या व्हिडिओ मार्फत मुद्दाम आपल्याला सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं, बिहारच्या विजयाचं रहस्य त्यांनी देखील अधोरेखित केलं आणि त्याला तो संपूर्ण विजय हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा आहे, त्यांनी घेतलेल्या कष्टाचा आहे आणि त्यांनी पक्षासाठी प्रामाणिकपणे जे काम केलं त्याचा आहे. ही गोष्ट सांगायला मोदीजी विसरले नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या देशापुढील समस्या, मूलभूत समस्या ज्या आहेत त्या विरोधी पक्षांनी ज्या प्रकारची राजकीय नीती अवलंबली आहे ती काळजी करणारी आहे. भविष्य काळातील आपल्या लोकशाहीला तडा जाईल की काय अशा प्रकारची वागणूक ही काँग्रेस आणि अन्य पक्षांची आहे. काँग्रेसविषयी तर त्यांनी स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की माओवादी आणि मुस्लिम अनुनयाचं असलेलं धोरण ही काँग्रेसची रणनीती आहे, ही राजकीय नीती आहे, ही आपल्याला परवडणारी नाही. कारण हा देश अखंड राहायचा असेल, या देशातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळायचा असेल, सुरक्षेचं राज्य जर यायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयांचा विचार हा भविष्यात करावा लागेल. यासाठी कार्यकर्ता हा परिपक्व असला पाहिजे, तो जनतेला हे समजून सांगणारा असला पाहिजे. हे धोके वारंवार आपल्या जनतेपर्यंत पोहोचवणारा कार्यकर्ता आपल्या बूथवर आपण तयार करणं ही काळाची गरज आहे. आज वर्तमानपत्रामध्ये अजून एक महत्वपूर्ण बातमी आली, ती देखील या ठिकाणी मुद्दाम सांगितली पाहिजे की बिहारचे प्रभारी, मूळचे मराठी, विनोद तावडे यांनी दिलेली जी प्रतिक्रिया आहे आणि त्यांचे जे मनोगत आलंय ते देखील पुरेसं बोलकं आहे. गेले 3 वर्ष सातत्यपूर्ण बिहारमध्ये मी स्वतःला गाडून घेतलं, त्या ठिकाणीच राहिलो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बिहार जिंकायचं आहे, त्याच्यामध्ये अन्य पक्षांचं मनोबल देखील टिकवायचंय, त्यांच्याशी जमवून घ्यायचंय. या सगळ्या गोष्टीची चॅलेंजेस ही त्यांनी सांगितली आणि सगळ्यांशी समन्वयाचं वातावरण ठेवून संघटनेची बांधणी करून मिळालेला जो विजय असतो त्याचं जे काही आत्मसन्मानाचं आणि आत्मसमाधानाचं जे काही भाव असतात ते ती व्यक्तीच जाणू शकते, ते नेतृत्वच जाणू शकतं. हे मी आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगतो. भारतीय जनता पार्टी ही काळाची गरज आहे, देशाच्या राजकारणाची ती आवश्यकता आहे. त्याचं कारण एकच, राष्ट्रीयत्व
त्याच्यानंतर सुरक्षित पूर्ण असलेलं कवच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विकासाचं आपलं स्वप्न, या तीनही गोष्टीचा समन्वय साधणार एकमेव नेतृत्व आणि एकमेव पक्ष जर कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना देखील या निमित्ताने परिपक्व प्रशिक्षित व्हावं लागेल, कारण भविष्य काळामध्ये राजकारणाचा जो पोत आहे तोच आपण बदलतो आहोत. बिहारच्या संदर्भामध्ये मोदीजींनी केलेली जी विधानं आहेत ती खूप महत्वपूर्ण आहेत. त्यांनी सांगितलंय की 2005 पर्यंत निवडणुका बिहारमध्ये कशा होत होत्या, 1500हून अधिक ठिकाणी रिपोलिंग होत होतं. संपूर्ण पोल हे लुटले जात होते. पोलिंग युनिटवर गुंडांचं राज्य होतं. लोकशाहीचं इतकं महाविडंबन हे त्या काळात होत होतं. आजचा विजय हा खरोखरीच, टीकाकार काही म्हणू द्यात की सुरक्षेचं जंगलराजच्या कवचाखाली आम्ही निवडून आलो, हे कवच नक्कीच आहे की सुरक्षेचं कवच या देशातल्या प्रत्येक नागरिकाला हवंच आहे. जोपर्यंत अशा प्रकारचं जंगलराज होतं तोपर्यंत लोकशाहीच्या नरडीला नख लावलं गेलं होतं, हे आपण विसरून चालणारच नाही. हे प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक नागरिकाला सांगितलंच पाहिजे. मी हे आपल्याला एवढ्यासाठीच सांगतोय की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे मूलभूत विचार करते. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेने देखील त्याचा मूलभूत विचार केलाय. कार्यकर्त्यांनी देखील तो केला पाहिजे. कार्यकर्ता प्रशिक्षित झाला पाहिजे. भविष्य काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हीच निवडून येणार, आम्हीच जिंकणार, परंतु ते प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या जीवावरती आणि सगळ्यात महत्वाचं व्हिजन असलेल्या कार्यकर्त्यांवरच आपला हा विजय असेल, हे तर मी आपल्याला सांगतोच. अजून एक मुद्दा महत्वाचा आहे जो मागच्या व्हिडिओमध्ये मी मांडला होता, तो आज अधोरेखित झालाय. रणनीतिकार म्हणून ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे ते प्रशांत किशोर, त्यांची जनसुराज्य पार्टी 243 ठिकाणी उमेदवार उभे करते. प्रत्यक्षात एकही उमेदवार निवडून येत नाही. याचं कारण काय? रणनीती म्हणून अभ्यासक या नात्याने त्यांचा दर्जा खूप वरचा असूही शकेल, परंतु सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की रणनीतिकाराला फील्डवर जर जोड नसेल, कुठल्याही प्रकारची कार्यकर्त्यांची घट्ट वीण जर नसेल, तर जनसुराज्य काय किंबहुना असे रणनीतिकार यशस्वी होत नाहीत. मी गेल्या व्हिडिओत सांगितलं होतं त्याप्रमाणे या गोष्टी विकत घेता येतात, परंतु कार्यकर्ता हा विकत घेता येत नाही. कार्यकर्त्याला जपलं पाहिजे, त्याला प्रशिक्षित केलं पाहिजे, त्याच्या माध्यमातून काम केलं पाहिजे. आणि अमित शहांचं वैशिष्ट्य हेच आहे. आदरणीय अमितजी यांना मी जवळून पाहिलंय, यांना मी अनुभवलंय, त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की नुसतीच रणनीती आखत नाही, तर प्रत्यक्षामध्ये कार्यकर्त्याला ताकद देतात. त्या बूथवरच्या कार्यकर्त्याची प्रशिक्षक मानसिकता ह्याच्या दोन्हीच्या समन्वयातून अमितभाईंचं यश हे महत्वाचं आहे. या सगळ्या बिहार निवडणुकीच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, अध्यक्ष JPG नड्डा, रणनीतिकार आणि प्रत्यक्ष फील्डवर काम करणारे असलेले अमितभाई शहा आणि सगळीच टीम बिहारची, या सगळ्यांनाच मी एकदा परत अभिनंदन करतो. आणि माझं पुणे सुंदर पुण्याच्या वतीनं त्यांना भविष्य काळामध्ये असंच यश प्राप्त हो, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.